नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एक नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग पण एक वेगळा आहे नेहमीप्रमाणे, जे की आज आम्ही ट्रॅव्हलिंग करतो आहे बाय रोड आणि पब्लिक ट्रान्सपोर्टने. नाही आमची बाईक आहे ना, आज आमची कार आहे, काहीच नाही आहे. आज आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करतो आहे. ट्रॅव्हल थोडा लांबचा आहे, म्हणजे वन टाईम जायला फक्त 10-10.5 तासाचा ट्रॅव्हलिंग आहे. फक्त म्हणजे फक्त नाही, जास्त 10-10.5 तासाचा ट्रॅव्हलिंग आहे बाय बस. आम्ही बाय बसने चाललो आहे. संध्याकाळचे आत्ता वाजलेत बरोबर 6:15 आणि आम्ही घरातून निघालो आहे. खूप घाईघाई झाली म्हणून घरामध्ये ब्लॉग नाही करायला भेटला. सो आता आम्ही आहोत काल्लेरवरून घरातून जस्ट निघालो आहे आणि टुवर्ड्स बस स्टॉप चाललो आहे. बस डेपोला चाललो आहे. आणि आज ट्रॅव्हल फक्त आम्ही दोघंजणच करतो आहे, पल्लवी आणि मी. जो की आमचे हा जो फिरण्याचा जो प्लॅन हा आमचा स्पेशल आहे. अचानक भयानक झाला आहे. 2 दिवसापूर्वी प्लॅन झाला की चला फिरायला जाऊया. कुठे जाऊया तर अशा ठिकाणी जाऊया. ठिकाण तुम्हाला थोड्या वेळात मी कळवतो की नक्की कुठे जाऊया. ठिकाण थोड्या वेळात सांगतो तुम्हाला की कुठे चाललो आहे. बट आता आम्ही असं निघालो आहे. हे थोडंफार आमचं सामान आहे बॅगेमध्ये. एकच बॅग आहे. 1 डे पिकनिक आहे. उद्या रात्रीपर्यंत आम्ही रिटर्न येतो, त्यामुळे जास्त काय घेतलेलं नाही आहे. तर चला दाखवतो तुम्हाला पुढे काय होतं. ट्रॅव्हलरची सुरुवातच एवढा खतरनाक झाली आहे, विचारू नका. बरोबर 7:10 किंवा 7:15 आम्ही रिक्षामध्ये बसलेलो. आता वाजले 7:53, म्हणजे ऑलमोस्ट 1 तास किंवा ऑलमोस्ट अर्धा पाऊण तासाच्या वरती आम्ही आज रिक्षामध्ये बसलो आहे. आणि जस्ट आत्ता पोचलो आहे वंदना बस डेपोला. म्हणजे अजून पोचलो पण नाही आहे, रिक्षातच आहोत. 2 मिनटात आम्ही आता पोचू वंदना डेपोला. खतरनाक म्हणजे काल्हेरी टू वंदना डेपो हार्डली अर्धा तासाचं डिस्टन्स आहे. आणि आम्हाला एवढी खतरनाक ट्रॅफिक भेटली आहे की पाऊण तासच्या वरती झालं आहे. वंदना डेपोला पोचलो आहे. हे आहे वंदना डेपो. बस यायला खूप वेळ आहे. तोपर्यंत बोललो चला काहीतरी खायला घेऊया, म्हणून वडापाव, कोकम सरबत आणि लिंबू सरबत घेतलं आहे खायला. सो आता बघू थोड्या वेळात बस येते. त्या दिवशी मी रिझर्वेशन करायला आलेलो तेव्हा काहीतरी 8:30-9:45 बस आली होती. आज बघू किती वाजता पोचते. आणि गर्दी आज खूप आहे. 2 दिवस सुट्ट्या आहेत त्यामुळे खूप आहे. डेपोलाही येऊन नाही म्हणता मला 1 तास झाला आहे. ठीक 7:45 किंवा 8ला आलो होतो. 8:45 झाले आणि स्टील अजूनपर्यंत बस आलेली नाही. जे की ती बस बोईसरवरून 5:30 वाजता निघते आणि वंदनाला 7:30ला येते. तिचं 7:30चं टायमिंग आहे, 7:30 ते 8चं टायमिंग आहे. आणि आता वाजलेत बरोबर 9 वाजलेत. 9 पण नाही, 8:45 झाले, 8:45 झालेत, तरी अजून बस काय आलेली नाही आहे. समजतं की ट्रॅफिक लागते म्हणून एवढा वेळ लागतो, पण एवढा वेळ की ऑलमोस्ट 2 तास गाडी लेट आहे. खूप ट्रॅफिक आहे. पण मला पण यायला 1 तास लागला काल्हेरवरून. आता पण 2 तास आहे. मी पूर्ण वंदना डेपो पूर्ण भरला आहे. खूप जण आहेत सातारा, कराड 2 दिवसाच्या सुट्टीसाठी जायला. फायनली आम्ही बसमध्ये बसलो आहे आणि खूप प्रॉब्लेम झाले आहेत. खूप प्रॉब्लेम म्हणजे MSRTCचे खूप लफडे आहेत. खूप म्हणजे खूप लफडे आहेत. ही रिझर्वेशन आहे आमची. आम्ही ह्याच्यामध्ये रिझर्वेशन ह्याच्यासाठी केली की आम्हाला स्लीपिंग झोपून रात्रभरचा प्रवास करायला भेटेल. पण या लोकांनी ऐन टायमाला गाडी चेंज केली आणि शिवशाही टाकून ती अशी बसायचीच दिली.
ज्याच्यामध्ये स्लिपिंग अजिबात नाही आहे. आम्हाला रात्रभर आज प्रवास करायचा आहे. साधारणतः 10.5 तासाचा प्रवास आहे आणि 10.5 तासाचा प्रवास आम्हाला असा बसून करायचा आहे. मग फायदा काय झाला आम्हाला की आम्ही एवढी रिझर्वेशन केली, स्लिपिंगची केली, काहीच फायदा नाही, काहीच म्हणजे काहीच फायदा नाही. पण जाऊ दे, जे काय असेल ते आम्ही देवाला प्रार्थना करतो आणि असा प्रवास चालू होऊ दे, सुखरूप होऊ दे, टायमात पोचू दे आणि पुढचे जेवढे पण नियोजन आम्ही केलेले आहेत तेवढे सगळे नीट जाऊ दे. बस बाकी काय नाही. चला गाडी निघाली आहे. गणपती बाप्पा मोरया, मोरया, खंडेरायाची जय, तुळजापूर राणीची जय. निघालो आहे आम्ही फायनली खोपटवरून. खोपट नाही, सॉरी, वंदनावरून. खोपट सवय झाली कारण आम्ही नेहमी खोपटला बसतो गावाला जायला. फर्स्ट टाईम वंदनावरून बसलो, सो त्यामुळे वंदनाचं नाव कमी आणि खोपटचं नाव जास्त आहे. फूड प्लाझाला पोचलो आहे. बरोबर 1:30 वाजले. खंडाळा घाटामध्ये जी ट्रॅफिक भेटली आहे खतरनाकवाली, काही सांगता येणार नाही. थोडं फ्रेशनेस म्हणून 7up घेतलं आहे आणि ही बस आहे. ड्रायव्हर ठीकठाक आहे, म्हणजे चांगला आहे ड्रायव्हर. ड्रायव्हर चांगला चालवतो आहे. फक्त प्रॉब्लेम एकच आहे, मजबूत ट्रॅफिक आहे आणि एवढा पब्लिक बाहेर निघाला आहे की आज एवढी ट्रॅफिक आहे की विचारायला नका. जिथे लवकर पोचायचं होतं तिकडे आज लेट होणारच आहे. 7:30-8 वाजता पोचणार आहोत आम्ही. बघूया किती वाजता पोचतो आहे. टार्गेट तर 8 वाजेपर्यंतचं तरी आहे की 8 वाजेपर्यंत तरी पोचावं. तर बघू किती वाजेपर्यंत पोचतं. सगळा नाश्ता वगैरे केला आहे. नाश्ता नाही केला नाश्ता नाही केला. आम्ही कोल्ड्रिंक पियालो आणि थोडं फ्रेश आलो, राऊंड मारला आणि आता येऊन फायनली 1:45 वाजता, रात्रीच्या 1:45 वाजता फुल झोपायचा प्लॅन आहे. तयारी पण झाली. तिने स्कार्फ घेतला आहे लवने आणि मी तिची ओढणी. जर मला रात्री थंडी वाजली AC मध्ये तर हे, आणि तिला ऑलरेडी थंडी वाजते त्यामुळे ती हे घेऊन. हा आजचा आमचा असा प्रवास आहे बसला. आणि पल्लवीचा एक प्रॉब्लेम आहे, तिला लाईटीमुळे झोप काय लागत नाही. तिचं असं म्हणणं आहे की लाईट पूर्ण बंद झाली पाहिजे म्हणजे मला झोप लागेल आणि अजिबात उजेड नको. आता हिला भर रस्त्यामध्ये लाईट कोण बंद करून देणार आहे. आता गव्हर्नमेंटला सांगायला लागेल. पल्लवी ट्रॅव्हल करते तुळजापूरपर्यंत, सो सगळ्या रस्त्याच्या लाईटी बंद करा. हो सॉरी जाऊ दे. फायनली आता रिव्हील करतो आम्ही. रिव्हील काय ऑलरेडी झालं आहे. तुळजापूरला चाललो आहे आम्ही. आज तुळजापूरला ट्रॅव्हल करतो आहे. तुळजापूरवरचं लवकर दर्शन झालं तर मग आम्ही पुढचा प्लॅन तुम्हाला नंतरला कळवू. पण आत्ता तरी तुळजापूरचाच आहे प्लॅन. आम्ही आता तुळजापूरला चाललो. जी काय आहे तुम्ही तुळजापूरच्या बसमध्ये बसलो असं आहे. वर चढताना काय तुला 2 शब्द बोलायचं. पल्लवीला फक्त एकच शब्द बोलायचं आहे, एकच वाक्य बोलायचं आहे, लाईट बंद करा आणि मला झोपू द्या. चढायलाच येत नाही. त्यात तिला झोपायला येत नाही, झोप येत नाही. आता हिला काय करायला द्यायचं ते सांगा. फूड प्लाझावरून म्हणून फायनली गाडी आता निघाली आहे स्वारगेटकडे आणि इथून फूड प्लाझावरून अजून 1-1.5 तासाचं अंतर आहे स्वारगेटपर्यंतचा. त्याच्या पुढे अजून 3.5-4 तासाचा प्रवास आहे तुळजापूरपर्यंतचा. पिऊन घ्या एवढे थंड पियायला लागलीच आणि इथं एसी थंड आहे. तुळजापूर भवानीकडे एकच प्रार्थना करतो 7 वाजेपर्यंत तरी ॲटलिस्ट पोहोचव. 7 जेवढा लवकर होईल तेवढा.
कारण आमचा खूप मोठा प्रवास आहे आणि खूप मोठा प्लॅनिंग आहे की पुढे काय काय अजून करायचं. जर ह्या स्पीडने जर आम्ही पोचलो किंवा ह्या टायमिंगप्रमाणे आम्ही जर पोचलो तर आमचा पुढचा प्लॅन नाही करता येणार आम्हाला. आणि प्लस एका दिवसात आम्हाला रिटर्न मुंबई पण यायचं आहे. सो त्यामुळे प्रार्थना करतो लवकरात लवकर सगळं हो. दर्शन पण आमचं उद्या लवकर होऊ दे सगळं. आणि जेवढा लवकर ट्राय करतात तेवढा लवकर निघू. उठलो आहे सकाळचे 8:30 झालेत, बरोबर 8:30 झालेत आणि आम्ही अजून बसमध्येच आहोत. मी अजून तुळजापूरला पोचलो नाही आहोत. रात्री खूप ट्रॅफिक भेटली लोणावळा घाटात, मग नंतरला प्रत्येक बस स्टॉपमध्ये थोडा लेट होत आलं. म्हणजे गाडी खूप लेट होत होती त्यामुळे खूप हालत खराब झाली. म्हणजे अजून 9 वाजेपर्यंत आम्ही तुळजापुरात पोहोचलो. 15-20 मिनिटाचा रस्ता दाखवत होता. फुल झोपेत आहे फुल रात्री 1-2 वाजल्यापासून जी झोपेत येते ती अजून पण झोपेत आहे. अजिबात जाग नाही. तुळजापूरला फायनली उतरलो आहे बरोबर 8:45 आणि आता आम्ही एक श्रीहरिभक्त निवास म्हणून आहे तिथे आम्ही रूमस्टे घेतला आहे. रूमस्टे म्हणजे फक्त आंघोळ करण्यासाठी, त्या आंघोळ आणि कपडे चेंज करण्यासाठी घेतला आहे. 250 रुपये 1 तासात आमचं सगळं होऊन जाईल. 250 रुपये त्यांना दिलेत. आंघोळ करून झालं की लगेच निघणार. रूमच्या कंडिशन थोडं ठीक आहे, अशी रूमची कंडिशन आहे. आमचं ऑलरेडी फॅमिलीच आहेत ते बोलतात आमचं काय ह्याचं होमस्टे काय झालं. तयारी वगैरे झाली आमची आणि आता आम्ही मंदिरात जायला निघालो आहे दर्शनाला. हा मंदिराच्या बाहेरचा गाभारा असा. एक चांगलं केलं आहे की उन्हामुळे लोक तापू नयेत म्हणून शेड टाकली आहे. थोडी गर्दी आहे त्या मानाने आज खूप. आता बघू आम्हाला किती वेळ लागतो दर्शनाला. पल्लवी मस्त तयार झाली आहे साडी बिडी घालून आणि मी नॉर्मलच कपडे. आता बघू ही बॅग कुठेतरी ठेवू आणि आम्ही दर्शनाला जाऊ. लाईनीत उभं राहिलो आहे झाला अर्धा तास. आत्ताशी मंदिरात एंट्री मारली आहे आणि लाईन तर काय नाही आहे, पण लाईनीमध्ये घुसल्यापासून त्यांना फक्त आणि फक्त चाललंय की आम्हाला पुढे जाऊ दे, आम्हाला पुढे जाऊ दे, बस बाकी काय नाही. साधारणतः 2-2.5 तास आम्हाला लागणार आहे दर्शनाला. काय बोलते आम्ही साधारणतः 2 तास पकडून चालतोय. बरोबर 11 वाजता लाईनीत लागलोय. 11:10 झाले. बघू आता किती वाजता. बरोबर 1 तासामध्ये आम्ही 1 फ्लोअर चढून वरती आलोय. 11 वाजता बरोबर होते 12. आता बरोबर 12 वाजले. प्रत्येक फ्लोअरला 1-1 तास. बरोबर दर्शन होईपर्यंत आम्हाला 3 तास लागणार. बाहेरच्या लोकांनी जो आम्हाला अंदाज सांगितला तो एकदम परफेक्ट होता. 3.5-4 तास लागणार म्हणजे लागणार. आणि ते आता आम्हाला असं दिसायला लागलंय की हो खरंच लागणार म्हणून. जरा या कूलर हे जे कूलर लावलेत ना या कूलरचा खूप फायदा झालाय. खूप फायदा झाला या कूलरचा. असं इकडेच उभं राहावं, थंड हवा येते मस्त छान.
आणि परत या फ्लोअरवरती तेवढीच गर्दी राहिली आहे जेवढी पहिली होती. घ्यायचं पाण्याचं बॉटल नाही एनर्जी आतापर्यंत मला नाही ग, कॅमेराला तरी ऐकायला येऊ दे. तर सकाळी एवढंसं खाल्लंय कशी माझी एनर्जी ते ना आधी माझी एनर्जी खूप जास्त हाय होती. तेवढी लाईन क्रॉस करेपर्यंत माझी एनर्जी परत डाऊन झाली. पेशन्स लिमिट संपत आलं. पेशन्स लिमिट संपले. आता खाली म्हणजे देवीचं दर्शन ची लाईन लागेल तिकडे गेल्यावर. पण आता हा एक्सपिरियन्स पण घेतला. सगळे एक्सपिरियन्स घेतले. ठीक आहे, पण मला असं वाटतंय की दर्शन घेतल्यावरती हे पेशन्स म्हणजे रात्री प्रॉपरच झाली जास्त त्रास. रात्रीची झोप प्रॉपर झाली असेल, प्रमाण संप झाला असता काय वाटलंय नसतं. लेट सी, बघूया. आता वाजले बरोबर 1 वाजता आणि अजून आम्ही लाईनीतच आहोत, ते पण 4th फ्लोअरला. आता 4th फ्लोअरवरून परत दुसरीकडे कुठे घेऊन जातात किंवा काय करून जातात काहीच माहिती नाही. पण आता 4th फ्लोअरला घेऊन जाणार आणि मग ते काय करणार काहीच माहिती. सो बघू, असंच वर्षातून कधीतरी आपण येतो तुळजाभवानीला, आपल्या कुलदैवताला. आणि देव पण लगेच असं बोलत नाही की चला तुम्ही सहजासहज प्लॅन केला तर लगेच माझ्याकडे सहजासहज दर्शन घ्या. आज काय 3 दिवसाची सुट्टी एकदम आली आहे. फ्रायडे सॅटर्डे संडे त्यामुळे लोक असे निघालेत ना फिरायला. आता आहे आज 3 दिवसाची सुट्टी, दॅट्स इट. बाकी काही नाही. आणि आज पौर्णिमा पण आहे. पौर्णिमा आहे आज, पौर्णिमा अमावस्या बोलले माझं ते कटतं. नाही नाही, अमावस्या नाही, आज पौर्णिमा पण आहे आणि आज फ्रायडे पण आहे. फ्रायडे देवीचा वार आहे. सो त्यामुळे गप्पा आहे आज, बाकी काय नाही. बघू, अजून 1 तास पकडून चालतोय दर्शनाला, की अजून 1 तास तरी आम्हाला दर्शनाला लागतं. चौथा मधला फायनली सोडला. किती वेळानंतर? एक तासानंतर 1 तासानंतर चौथा मधला सोडला. लाईन सुटली आहे फायनली आणि आम्ही धावतो आहे लाईनीमध्ये. फायनली आमचं दर्शन झालं. ठीक 4 वाजता, म्हणजे आम्ही 11 वाजता लाईनीला लागलेलो आणि 4 वाजता आमचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. फुल हालत खराब झाली आहे, फुल म्हणजे फुल एकदम हालत खराब, काय बोलू शकत नाही. आता थोडं मार्केट फिरू, थोडं शॉपिंग करू, मग
चेंज करायचे, चेंज करून बघायचे. बघ आपल्याला फोटो मग तिकडे बाहेर पण बघू शकतो ना आपण. नाही बघ तिथे महाग. निघालो आहे आम्ही फायनली. पल्लवीने कपडे पण चेंज केलेत, शॉपिंग पण झाली. आता भूक लागली आहे, जेवायचं आहे. जेवू आता कुठेतरी काहीतरी आणि मग पुढे बसला बघू की बस आम्हाला कुठची भेटते. सो त्याप्रमाणे झालं दर्शन. तुळजापूरवरून आम्हाला परत अक्कलकोटला पण जायचं होतं, पण अक्कलकोटला जायला नाही भेटणार आता. सॉरी अक्कलकोट नाही, जेजुरीला जायचं होतं, पण आज खूपच लेट झालं. सो आमच्या त्या टार्गेटमधून निघतं आहे. सो बघू आता पहिले काहीतरी खाऊ हॉटेलला आणि मग बस स्टँडला.